वा वा. माझं नाव कृष्णा गंगाराम खुने, राहणार चोराखळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मी ग्रामपंचायतच्या विरोधात उपोषणाला बसलेला आहे. दलित वस्तीतला जी आलेला निधी आहे ती दुसरीकडे नेऊन यांनी खर्च करण्यात आला आहे. सरपंच व ग्रामसेवक व ग्रामपंचायत बॉडी मग ह्यांना पंचायत समितीला उपोषणाला बसून त्यांनी मला तिथे लेखी दिलं की मी गावातील अतिक्रमण काढतो, दलित वस्तीमध्ये जी निधी आलेला दुसरीकडे खर्च केला आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल म्हणून मला BDOच्या समोर त्यांनी लेखी पत्र दिलं आणि माघारी घ्यायला लावली. मी त्यावेळेस माघारी घेतलं. नंतर त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी जिल्हा धाराशिवला कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषण केलं. त्या ठिकाणी बी त्यांनी मला खोटं आश्वासन दिलं की आम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू आणि त्याची पाहणी करून ती दलित वस्तीतला निधी दुसरीकडे नेले त्यांच्यावर कारवाई करू म्हणून. गेल्या 4 महिन्यापूर्वी त्यांनी मला आश्वासन दिलं, तरी कुठलीही कारवाई केली नाही. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणचं अतिक्रमण काढलेलं नाही आणि रस्त्यावरली बी अतिक्रमण काढलेलं नाही. निधी दुसरीकडे आलेला निधी दुसरीकडे न्याला, त्याची काही कुठलीही पाहणी केली नाही, तपासणी केली नाही. विस्तार अधिकाऱ्यानं चुकीचा अहवाल सादर केला की हे काम उचलता पाऊस दिसून येत नाही असा चुकीचा अहवाल BDOला सादर केला आणि माझी फसवणूक केली. मग मी ज्यावेळेस ती चुकीचा अहवाल दिलेला बघितला त्यावेळेस मी म्हणलं विस्तार अधिकाऱ्यानं माझी फसवणूक केली म्हणून मी कलेक्टर साहेबाला भेटून आता उपोषणाला बसलेलो आहे. आता माझं जी मुद्दे आहेत त्या माझ्या मुद्द्यावर पूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी उठणार नाही. हे कधी ग्रामसेवकानं कधी तुम्हाला आश्वासन दिलं होतं? मला पहिलं आश्वासन दिलं 10/3/2025 रोजी. दुसरं आश्वासन दिलं 8/5/2025ला. मग मी त्यावेळेसपासून आतापर्यंत शांत बसलो. त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्याच्या नाराजीनं मी आता उपोषणाला बसलोय 7/4/2026 रोजी. ठीक आहे. मग वेळोवेळी उपोषण करून काय उपयोग मार्ग निघत नाहीये. मग आता पुढचं पाऊल काय असणार आहे? शेवट काय करणार आहात? मी शेवट इथून उठणार नाही जोपर्यंत माझ्या पूर्ण मुद्द्याची चौकशी होत नाही, जोपर्यंत माझ्या मुद्द्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होत नाही. जी माझा दुसरीकडे निधी नेलेला आहे ती निधी माझ्या समाजामध्ये खर्च केल्याशिवाय मी उठणार नाही. ओके.